नमस्कार। आज महाविकास आघाडी अहिल्यानगर तालुका यांनी आढावा बैठक या ठिकाणी लावलेली आहे आणि या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना मी विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी नगर तालुक्यातील 6ही गटात आणि 12ही गणात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नियमाखाली प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी एक तरी प्रत्येक पक्षाचा उमेदवार असावा, जेणेकरून सर्व महाविकास आघाडी त्या संबंधित तिन्ही उमेदवाराचे जोमाने काम करून आपला महाविकास आघाडीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर लावेल। आमच्या चिचंडी पाटील गाव जे दरेवाडी गटामध्ये येतं, त्यामध्ये दरेवाडी गण आणि चिचंडी पाटील गण असे दोन गण येतात आणि एक गट येतो। यामध्ये जिल्हा परिषद दरेवाडी गट हा SC कॅटेगरीला या ठिकाणी आरक्षित झालेला आहे। त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणारा सर्वसामान्यांचा नेता प्रकाशजी पोटे यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही सर्व चिचंडी पाटील गावचा सरपंच या नात्याने या ठिकाणी मी त्यांना सांगू शकतो, आम्ही जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय करू। त्यांच्यासाठी महाविकास आघाडीने तिकीट दिल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊ आणि प्रकाश भाऊंनी येथून मागे 9 वर्षापूर्वीपासून केलेले काम सर्वांना दाखवू आणि निश्चितच प्रकाश भाऊंचं येथून मागील 9 वर्षापूर्वीचं जे काम पाहता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे एकमेव नेतृत्व तालुक्यातलं आहे, संघर्षातून पुढे आलेलं आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार नीरज लंके साहेब, माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे, आदरणीय गाडे सर, संपत भाऊ मस्के, त्याचबरोबर लोटके सर, लामखडे साहेब आणि बाबासाहेबजी गुंजाळ या सर्वच नेते मंडळींना मी विनंती करतो, उद्धवराव दुसंगे साहेब, प्रकाश भाऊंना तुम्ही जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली तर निश्चितच हा दरेवाडी गटामध्ये मोठा इतिहास घडून मोठ्या मताधिक्याने प्रकाश भाऊ जिल्हा परिषद मध्ये जातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील आणि विकासाचा झंझावात असाच कायमस्वरूपी ठेवतील। आणि चिचंडी पाटील गणात सुद्धा आपण याच प्रकारे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उमेदवार द्यावे। आम्ही तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने दरेवाडी गणातील गटातील आणि चिचंडी पाटील गणातील उमेदवार निवडून आणू आणि संपूर्ण तालुक्यात सुद्धा महाविकास आघाडीचा या झेंड्याखाली निवडणूक लढवून सर्वांना विजयी करू अशी ग्वाही देतो। धन्यवाद। प्रकाश भाऊ पोटेंचा विजय असो, विजय असो।